बाजारपेठेच्या व्यवस्थेत हे जगणंच का हरवून बसतो आपण? का आयुष्यभर इतरांशी तुलना करतो? त्याचं वैभव, त्याची प्रतिष्ठा बघत स्वतःला ठेंगणं करून घेतो. माणूस या जगात येतो तेव्हा सोबत कोणी ती जात नसते, धर्म संप्रदाय नसतो. प्रत्येकजण एकाच रंगाची रक्त घेऊन जन्माला येतो. कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही. पण जसा जसा तो वाढू लागतो तसा तसा एक मुखवटा चढत राहतो त्याच्या चेहऱ्यावर. साध्यासुध्या आयुष्यात किती भटकतो आपण जगरहट्टीच्या वाळवंटात. एवढं सुंदर जीवन हातात असताना झोट्या भविष्याची झूल पांघरून चालतो. ही झूल कधी पदप्रतिष्ठाची तर कधी धनदौलतीची असते. माणूस धावत राहतो. मन कधी तृप्त होत नाही, समृद्धही होत नाही. या धापाधापीत जीवन वजा होतो आणि माणूस खकतो. जीव गुदमरून ढाकणाऱ्या या चढाओढीत आपलं खरं जीवन कायम दुर्लक्षित राहतं, अडगळीच्या खोलीसारखं. वेळ येईल तेव्हा वापरून घेऊ म्हणून जपून ठेवलेल्या सामानासारखं आयुष्य होऊन जातं. निर्जीव, निष्प्राण. कधीतरी सुखी होऊ, आनंदाची गाणं गाऊ या भ्रमात वर्तमान कणकणानं निसटतो, बंद मुठीतून वाळूसारखा. अपार अथांग सुखाचा किनारा डोळ्याने दिसत नाही. उत्सव कधी साजराच होत नाही आयुष्याचा. बाजारपेठ सांगत राहते सतत की हे विकत घ्या, ते विकत घ्या, यांना तुम्ही सुखी राहणार. पण खरंच या मटेरियलिस्टिक लाईफने आपण सुखी होतो का? नाही होत. आपण सगळी माणसं आहोत, रडणारी, हसणारी, एकमेकांची सोबत हवी असणारी, सतत एकमेकांमध्ये स्पर्धा लावून समाजातल्या मुठभर लोकांची खिसे भरण्यासाठी नाही जन्माला आलेलो. पैसे मिळवायचे फक्त आपण मशीन नाही. आपलं आयुष्य पैशाभोवती कचकचून बांधलं जातं. ते सोडवलं पाहिजे आता तर सोशल मीडिया सांगतो तुमचं आयुष्य कसं असलं पाहिजे ते. हे थांबणारं चक्र आहे, पण कुठेतरी हे आपणच थांबवलं पाहिजे, नाही का?